दत्तराज कमी झाली. हॅलो कमी कमी झाली. कमी झाली. हॅलो जय जय दत्तराज महाराज. जय जय दत्तराज. जय जय दत्तराज महाराज. जय जय अगोचर रूप देवा. 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 अगोचर रूप देवा.
अगोचर रूप देवा अगोचर रूप देवा हरपदो बाबा पायारो पायारो पाहता हरपदो बाबा पाया रुखा आता ध्यान पाया रुखा पैसा बेले प्रभुरे पैसा बेले रे प्रभुरे गुरुराज 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 दिगंबर मद पायारो का पायारो का दिगंबर मद पायारो का न लगे आने का दायाद 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 प्रसाद पाया रुकाले मना पाया रुकाले मना
आई हरपाले आई हरपाले जय जय दत्तराज महाराज जय जय दत्तराज महाराज जय जय दत्तराज महाराज जय जय दत्तराज महाराज दत्तराज महाराज जय जय दत्तराज हॅलो 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 ज्ञान गुरुशे पुसावे पर ज्ञान गुरुशे पुसावे पर सिद्धांती भावे म्हणजे कळी जीवाने दैवता प्रपंच शिवानी दैवता प्रपंच पदार्थ हेचे चार अनुभवावे जीवाचार लेप चतुर्विध कर्म जीवाचार लेप चतुर्वेद चहुयुगाचा धर्म जाणून घ्यावा जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेचे चार अनुभवावे बाळगुरु बापू निषेध करे परनाम बाळगुरु बापू निषेध करे परनाम प्राप्त मोक्ष धाम होयोगी मोक्ष धाम होयोगी जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर जीवानी दैवता प्रपंच परमेश्वर अर्थ हेचे चार अनुभवावे चार जय आनंद सद्गुरु जय जय आनंद जय जय आनंद सद्गुरु 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 जय 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 आनंद सद्गुरु जय 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 आनंद सद्गुरु जय 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 आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु दत्तभक्त परायण रमेश महाराज माऊली गोळेगावकर यांना साथ करतील श्रीरंग महाराज पडेगावकर. हॅलो 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 हॅलो
हा गुरु पर ज्ञान गुरु सिखावे गुहे पर ज्ञान गुरु सिखावे गुहे पर ज्ञान गुरु सिखावे गुहे पर ज्ञान गुरु सिखावे गुरु प्रिय ज्ञान गुरु से पुसावे पर ज्ञान गुरु से पुसावे गुहे पर ज्ञान गुरु से पुसावे पर ध्यान पावे निकले पर सिद्धांत पावे सिद्धांत पावे मनो निकले जीवानी देवता प्रपंच जीवानी देवता प्रपंच परमेश्वर सिद्धांति पावे सिद्धांत पावे मन से कळे परसिद्धांत पावे मन दे कळे परसिद्धांत पावे मन दे कळे जीवानी देवता जीवानी देवता प्रपंच परमेश्वर गुहे पर ज्ञान गुरु से पुसावे गुहे पर ज्ञान गुरु से पुसावे पर ज्ञान गुरु से पुसावे गुहे पर ज्ञान गुरु से पुसावे सिद्धांत पावे मनो निकले पर सिद्धांत पावे मनो निकले हे पावे मनोनी करे जीवानी देवता प्रपंच पर सिद्धांत पावे मनोनी करे पर सिद्धांत पावे मनोनी करे जीवानी देवता जीवानी देवता प्रपंच परमेश्वर हे ज्ञान अनुभवावे पदार्थ हेती चार अनुभवावे पदार्थ हे जीवानी देवता प्रपंच परमेश्वर जीवानी देवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेती चार अनुभवावे
अनुभवावे चार अनुभवा पदार्थ हेची चार अनुभवावे जीवानी देवता प्रपंच परमेश्वर जीवानी देवता प्रपंच हे परज्ञान गुरुशी पुसावे थोडं परशिदांती पाहावे म्हणजे कळे जीवाने दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेचे चार अनुभवावे
जीवाचारलेप चतुर्विध कर्म चहुयुगाचा धर्म जाणून घ्यावा जीवाने दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेची चार अनुभवावी बाळ गुरु बापूजीशी दिधले परनाम प्राप्त मोक्षधाम चौयुगे जीवाने दैवता प्रपंच परमेश्वर पदार्थ हेची चार अनुभवावी दत्ता प्रभू दत्ता थोडा आवाज वाढून ऐकू द्या. त्याचं जे बेस वाढलेला आहे ते कमी करा. प्रबल आणि केन वाढव. जय जय आजी अविनाशा जय जय आजी परम पुरुषा जय जय आजी जगदीशा दिगंबर स्वामी तू देवा तू सर्वाचा राणा दृढ बघविले शास्त्र पुराणा शास्त्र काय जाणते कुणा आगम निगमाशी न कळीची नकळे नीती नेते ऐशी वेद श्रुती बोलती मजमखा प्रति पवाडी जयेचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारो निसर्ग आता नमो जनक जनिता जेने नवमास गर्भ होईले तत्वता येथे स्मरण होता नमो आता वर्णुते सज्जन जे का आनंद चिदघन वर्षता ती स्वानंद जीवन संत सज्जन भावया आता नमो रंग भूमिका कीर्तना वगे टाळ मर्दंग श्रुती देखा दया माझा श्री संताच्या माता चरणा श्री संताच्या माता चरणावरी हरी दंडवता
सत्संग हे करी दंडवत श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरे वाढल्यानंतरी ऐशी याचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐशी पदराचे धरी संत साधू नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमच्चलं सर्वादिसाक्षिभूतं मवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आनंद संप्रदायाचे महान संत ज्यांचं अन्नदाते म्हणून नाव प्रसिद्ध झालेलं आहे ऐशी आमचे वैराग्य मूर्ती श्री संत समर्थ अन्नदाते सद्गुरु बाळगीर महाराज बाळगीर महाराजांनी आपल्या शिष्याला म्हणजे बापूजी पाटलाला उपदेश करणाराचा अभंग आजच्या सेवेकरिता दत्ता प्रभू तुम्हाला सर्वांना जरी ज्ञात असलं सप्ताह कशाच्या निमित्तानं चालू आहे महाराज तुम्हाला माहित असलं तरी आमचं सांगणं काम रंगपुरी महाराजांची पायदिंडी 16 आणि अखंड दत्तनाम सप्ताह आणि पायदिंडी 16चं सांगता आणि या सांगत्याच्या निमित्तानं चालू असलेला भव्य दिव्य नाम यज्ञ 16 ज्ञान यज्ञ 16 आणि त्या 16यातील 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाटेला आलेलं आहे परमभाग्यानं येथील संत महंत रंगपुरीजी महाराज आणि रतनपुरीजी महाराज आयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड दत्तनाम सप्ताह सप्ताहातील 4था दिवस आणि 4थ्या दिवसाच्या निमित्ताने निवडलेला अभंग बाळगुरु महाराजांचा बाळगुरु महाराज कोण होते हो सांगा बरं तुम्ही कोण होते बाळगुरु महाराज शहादत्ताचा अवतार शहादत्ताचा अवतार स्वामी माझा बाळगीर स्वामी माझा बाळगीर स्वामी माझा बाळगीर स्वामी माझा बाळगीर हे शहादत्ताचा अवतार स्वामी माझा बाळगीर स्वामी माझा बाळगीर स्वामी माझा बाळगीर शहादत्ताचे अवतार स्वामी माझे बाळ गुरु असे शहादत्ताचे अवतार असणारे आमचे बाळगीर महाराज आणि बाळगीर महाराजांच्या परत ज्ञान गाथेतील आजचा अभंग आहे आजच्या अभंगामध्ये बाळगीर महाराज आपल्या बापूजी पाटीलला म्हणजे आपल्या पट शिष्याला सांगतात
गुह्यातील जे गुह्य ज्ञान आहे ते गुरुला विचारावं लागते, नाहीतर परसिद्धांतामध्ये पावावं लागते. आता बरेच जण म्हणतील महाराज गुरुला विचारायची काय गरज आहे हो, परसिद्धांत बघले की कळते. तसं कळतच नाही. परसिद्धांतात बघल्यानं उग कळला, त्याच्यासोबत आधी संताची संगत पाहिजे, साधूची संगत पाहिजे. साधू आणि संताची जर संगत नसेल, परमार्थातलं तिळमात्र सुद्धा करणार नाही, यात काहीच शंका नाही महाराज. साधू आणि संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. म्हणून एका ठिकाणी सांगितले, अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती मद पापे, संत संगती संत संगती अनेक प्रवाही घालू नको. तुकाराम महाराज सांगतात, नुसता अर्धा क्षण जर संताची संगत जर आपल्याला भेटली, अनंत जन्माचं पाप जळून जाते म्हणले. पापाचे कळप पळती पुढे, फक्त संतांची संगत पाहिजे. देवाची जर संगत केला, देवाची आद्वारी विवाह क्षणभरी. अलीकडनं सांगा तुम्हाला महाराज, देवाची जर भेट करायचं असेल तर क्षणभर देवाच्या दारामध्ये थांबावं लागेल. मात्र संतांची संगत अशी आहे, क्षण नाही, अर्धा क्षण जरी थांबलात तुमचं काम झालं म्हणून समजा. दत्ता प्रभू म्हणून महाराज संताची संगत फार महत्वाची आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगे. या कलियुगामध्ये कोण थोर असेल ते थोर फक्त साधू महात्मेच आहेत. तुम्ही म्हणशाल महाराज साधूच का, संतच का, ऋषी मुनीच का, तर तुम्हाला सांगतो, एखाद्यानं जर जेवण केलं नाही तर त्याला बाप रागात येऊन म्हणते, भाकर बिकर खाल्लास की नाही. भाकर बरोबर आहे हो, बिकर काय होय सोबत, बिकर काय होय. एखादी सासू सुनाला म्हणते, भांडे धुवून आल्यावर तिनं तसंच ठेवते, पाप वाळल्यावर लाव. सासू नुसती रागीट महाराज, आणि तिनं तिला म्हणा, अरे बापू भांडे बिंडे लावलास की नाही. भांडे बरोबर आहे, भिंडे काय होय. भांडे ठीक आहे, भिंडे काय होय. आता महाराज ते जाऊ द्या, इकडे सुद्धा अरे कीर्तनाला उशीर आलाय, मायक बीक लावले की नाही. मायक बरोबर आहे, बीक काय होय. तसं महाराज साधू आणि संत दोन शब्द, ऋषी आणि मुनी दोन शब्द. तसं महाराज साधू संताच्याच संगतीत यावं लागते, अनंत जन्माचं पाप जळतंय म्हणून सांगितलंय. महाराज सांगतात, संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची. महाराज सांगतात, संगत कोणाची करावं महाराज, संताची संगत करावं. एक महाराज काय झालं,
आमच्यासारखं कीर्तनकार होत त्याच्या संग बारक पोरग लावलं राता राता कीर्तनकाराचं कसं प्रत्येक गावाला जावं लागते म्हणलं ती खावावं लागते खाय नाही गेली की माणसं कलाकार महाराज शान होऊन गेलाय कडून आमच्या घरी येऊन जेवलाच नाही व कोणतं मान लागाले की त्याला नुसतं गर्विष्ट होत तसं महाराज ते पोरग आमच्या संग राहायला सुरुवात केलं म्हणजे आमच्यासारख्या कीर्तनकारासोबत आणि ते राहत असताना आम्ही प्रत्येक गावाला जायचं प्रत्येक माणसं आजी महाराज त्या पोराला बघली की यार कवळा आहे महाराज बकळ टप्पू दिसायलाय ते पोरग कवळा आहे त्या पोराला आधी जवळ घ्यायचे काय तसं महाराज त्यानं म्हणला बाप म्हणला लय झालं रे बापू आता शाळा शिक एकटाच आहेस बापाला त्यानं म्हणला मी शाळा शिकणार अख्खा आयुष्य माझं महाराजा संगच घालतो म्हणला का संतांच्या जर सोबत राहिलं असल्या कीर्तनकाराच्या सोबत राहिलं तर एवढी सेवा व्हावी संतांच्या जर सोबत राहिलं महाराज संत